नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आज एक आपण अपडेट घेणार आहोत. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या भगिन्यांचा थांबला आहे तो लाभ कशामुळे थांबला, याचे कारण काय आहेत, त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा लाडक्या बहिणींपासून शेअर करायला विसरू नका. कारण आपल्या एका क्लिकमुळे कुणाचं भलं होत असेल तर आपल्याला हे काम केलं पाहिजे. कारण बऱ्याच लाभार्थी अशा असतील ज्यांनी ई-KYC अद्यापही केली नाही, पण त्यांच्यासाठी एक माहिती आपल्याकडे अशी आली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे ई-KYC ची, ते सध्या त्या पोर्टलहून काढण्यात आली आहे आणि तिचा जो कालावधी होता शेवटचा तो 31 डिसेंबर होता, तो तारीख संपला आहे आणि आता मुदतवाढ मिळाली नाही. त्या लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे, तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज घेणार आहोत. तुमचा लाभ का थांबला, त्याचे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर योजनेचा लाभ का थांबला, सर्वात प्रथमचा मुद्दा, पहिला मुद्दा आपल्याकडे असा आहे की वयाची मर्यादा काय आहे, आपल्याला त्याचे निकष. पहिला निकष मी सांगतो तुम्हाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा पहिला निकष आहे वयाची मर्यादा 21 पेक्षा व 65 पेक्षा जास्त नसावे. ह्या पहिल्या अटीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणी हे बाद झाल्या आहेत. दुसरी अट सरकारी नोकरदार महिला, याच्यामध्ये पण बऱ्याच महिला बाद झाल्या आहेत. आणि तिसरी अट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एका पुरुषांनी महिलांचा लाभ घेतला आहे, हे महत्त्वाची अट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाभ घेतला आहे. यांना पण या अटीशर्तीमधून वगळण्यात आलं आहे, त्यांना पण लाभ मिळणार नाही. आणि आता आपला विषय चौथा म्हणजे 4 चाकी वाहनधारक महिला व त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी असणे, हे पण महिला या योजनेतून वगळण्यात आले आहेत. केंद्र, राज्य व इतर वैयक्तिक लाभ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन्ही योजनेचा लाभ एक महिला घेत असेल तर फक्त एकाच योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. आणि आता एक विषय म्हणला तर आयकर भरले जाणारे इन्कम टॅक्सचा बायोडाटा, हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ठरलेला आहे. व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणे, ई-KYC करून देखील त्या महिला वगळण्यात आल्या आहेत. तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून कमी केलं जाईल आणि केलं असेलही, त्याच्या शक्यता आहेत. आणि आता आपला विषय, जर अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपला लाभ वरील कोणत्याही एका कारणाने बंद झाला असेल. सर्व लाडक्या बहिणींनी या मी सांगितलेल्या माहितीची नोंद घ्या. आणि जर तुम्हाला तुमचं जर हरकत जर आता आपल्याला जर लाभ आता जर मिळवायचा असेल, सध्या तर लाडकी बहीण योजनेची ई-KYC थांबवण्यात आली आहे. जर आपल्या महिला बाल विकास विभागाकडे हरकतीचे अर्ज जर आले, जास्तीत जास्त अर्ज जर आले, तर त्या महिलांसाठी सेपरेट महिला बाल विकास विभाग त्याच्यासाठी सेपरेट एक पोर्टल काढेल किंवा त्यांच्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांची ई-KYC करून घेईल का, हे आपल्याला बघण्यासारखं असेल. तर त्याचे ते पुढचा मुद्दा आहे. जर आपल्या तालुक्या लेवलला जे महिला बाल विकास विभागाचं खातं असतं, त्यांना जर आपण लेखी अर्ज तालुक्यातून लेखी अर्ज किती येतात व किती लाडक्या बहिणी ई-KYC करायच्या राहिल्या आहेत,
याच्यावर डिफरन्स आहे. आणि ते जर लाडक्या बहिणी जास्त असतील तर तुम्हाला KYCचं ऑप्शन कुठं ना कुठं उपलब्ध करून देण्यात येईल, याच्यामध्ये काहीही शंका नाही. तर आजचा व्हिडिओ आपला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपलं इंस्टावर पण ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलचं पेज आहे, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर जा आणि आमच्या इंस्टाग्रामच्या ID ला फॉलो करायला विसरू नका. कारण तुम्हाला विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळवायचा असेल तर तुम्ही फॉलो केलेलं पाहिजे. तर तुम्हाला या योजनेचा प्रत्येक योजनेची अपडेट तुम्हाला मिळत राहील, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे. हाच हेतू आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलचा आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपल्याला लाभ पोहोचण्यासाठीच आपण ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला मदत आणि सहकार्य तुमचं पाहिजे. माझी फॅमिली सध्या मोठी झालेली आहे. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलची फॅमिली मोठी झाली आहे. असंच आमच्यावर प्रेम ठेवा, असेच आम्हाला सहकार्य करा. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.